आल्या आल्या तुम्हाला हे सगळं मी दाखवते. मला खूप आवडतो माझा हा पण बंगला बरं का. आज सकाळच्या आवरावरीबरोबर ना जरा वेगळंच काम काढलं होतं. बाथरूममधल्या बादल्या जरा खराब झाल्या होत्या, त्यासाठी एक सोल्युशन तयार केलं. हार्पिक घेतलं 2 चमचे आपली डिटर्जंट पावडर घेतली आणि त्यात पाणी घातलं. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता ह्या सगळ्या बादल्या याच्यानेच मी घासून घेणार आहे. असं अधूनमधून मी करत असते, म्हणजे मग कसं 8-10 दिवसातून अशा घासल्या ना अगदी लख्ख राहतात. आणि वांगे आणलेले होते, भोपळे आणलेले होते, कारण गावाला जायचं आहे. गावाला म्हणण्यापेक्षा आम्हाला कुठे जायचं ते पुढे तुम्हाला सांगणारच आहे. ताजे ताजे वांगे त्यातलेच घेतले मी, कारण यायचे होते ना त्यांना. तर मग मी तेच भाजी आज केलेली आहे. जेवण झालं. आणि ह्या चकल्या केलेल्या होत्या, व्हिडिओ तुम्ही बघितला आहे. तर आता बघा त्या तळून बघायच्या होत्या. हा वेळा सरलास किचनचा व्हिडिओ पण पूर्ण करायचा होता. साबुदाणा बटाट्याच्या चकल्या आहेत, एक नंबर झालेल्या आहेत. आणि ते पण असं तळून आणि असे व्हिडिओ तयार केले. ते पण त्या क्लिप पण तयार करून ठेवल्या एडिटिंग करण्यासाठी. आणि खरंच खूपच अशा खुसखुशीत झाल्या त्या. मला मात्र खूप आवडल्या. तुम्ही पण नक्की करा. आणि व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटतो ते पण कमेंट करून सांगत जा. आणि आता आमची इथे तयारी झालेली आहे. फायनली आम्ही जाणार आहोत काश्मीरला, पण इथून आम्ही जाणार आहोत नाशिक आणि नंतर पुण्याला. टूर मोठा होता म्हणून एवढी मोठी तयारी आमची चाललेली होती. तसंच तिकडे मुलांकडे जाऊ म्हणून भाजीपाला पण घेतला. आता आम्ही आलो आहोत नाशिकला. आणि माझं नाशिकचं घर पण बघा मला खूप आवडतं. तुम्हालाही आवडलं की नाही तसं कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्या ना शिलाबाई म्हणून माझ्या ताई आहेत, त्या कामाला आहेत आमच्याकडे. तर त्या सगळं आवरून ठेवतात. भांडी वगैरे त्यांनी आवरून ठेवलेली, कारण निखिल असतो ना इथे, तर मग त्या सगळी मदत करतात. तर आता खैरनार सरांनी येता चिकन पण घेतलं होतं. रात्रीचे मात्र आम्हाला झाले होते 8:30-9. मग मी सगळी भांडी वगैरे लावली आणि स्वयंपाक करायला घेतला. भाकरी मात्र मी चिखलोळूनच घेऊन आलेली होती. तर चला म्हटलं आता, म्हणजे नाशिक येतं बघा मध्येच तोंडात. भांडी वगैरे लावून घेतली आणि भाजी करायला घेतली. मसाल्याचं वाटण केलं आणि भाकरी असल्यामुळे टेन्शन नव्हतं. तिकडे गबरूचा भात लावला, भाजी वगैरे झाली. सगळं करत मला 10 ते 10:15 झाले. आणि इथपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केला. तर व्हिडिओ कसा वाटला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हं.